गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे चांगले असणार. तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी मस्त एकदम सूर्य उगवला आहे. सूर्यदेवाचे एकदम दर्शन झाले छान छान आणि आपण चाललोय एका रोड ट्रिपला. तुम्ही जर मला इंस्टाला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, फेसबुक पेजला फॉलो करा. धन्नो चले इंडिया 10. सकाळी सकाळी ट्रिपला निघण्याचा हा एक फायदा ॲक्च्युली. ट्रॅफिक राहत नाही आपल्याला, एकदम शांत आहे. बघा तुम्ही, आता आपण गजानन मंदिर क्रॉस करतोय बघा. आणि सिग्नल पण ट्रॅफिक म्हणजे मॉर्निंगला सकाळी ट्रॅफिक नसल्यामुळे आपण लगेच निघालो इथनं समोर. बघू शकता तुम्ही गजानन महाराज मंदिर खूप छान. सकाळी सकाळी छान दर्शन झाले. गाईज, सकाळी निघण्याचा एक फायदा असतो तो म्हणजे आपण ट्रॅफिक खूप कमी असते आणि सिग्नल सगळे बंद असतात, त्यामुळे लवकर आपण निघतो आणि सिटी क्रॉस करायला पण आपल्याला जास्त वेळ लागत नाही. आज तसंही तुम्ही बघू शकतात धुलीवंदन आहे ते बघा, सगळे सेलिब्रेट करत आहे आणि ट्रॅफिक पण नाही आहे आणि सिग्नल पण बंद आहे. तर खूप छान वाटतं आहे. लवकर सिटी आपण क्रॉस करणार आहे. चला. गाईज, आपल्या संभाजीनगरमध्ये 2 डीमार्ट आहे. एक आपलं दर्गा रोडला आहे आणि दुसरं आपलं हडकोला. आणि आपण आता हडकोचं डीमार्ट क्रॉस केलं आहे आणि आपण आता इथनं राईड घेऊन जळगाव हायवेला लागणार आहे. बघू शकता गाईज, ट्रॅफिक तर नाही आहे. इथून आपल्याला आता जळगाव हायवे सुरू होतो आहे. खूप छान रोड आहे जाण्यासाठी. आणि इथं बघू शकता तुम्ही कार पण विक्रीला लागलेल्याच आहे, कोणाला सेकंड हँड कार घ्यायची असेल तर. आणि वातावरण खूप छान होते गाईज बघा. सगळ्यांना मनापासून होळीच्या आणि धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. होळी आणि धुलीवंदन हा सण आपल्याकडं खूप जल्लोषात साजरा केला जातो. मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेल की नैसर्गिक रंग वापरा आणि कोणालाही त्रास होणार नाही किंवा इजा पोहोचणार नाही याची काळजी घेऊन आनंदात उत्साहात धुलीवंदन साजरा करा. रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, नव्या उत्साहाचा साजरा करू सण धुलीवंदनाचा. गाईस, तुम्ही बघू शकतात हा छत्रपती संभाजीनगर ते जळगाव रोडवरतील टोल नाका आहे, जो की जळगावहून येणाऱ्या ट्रक किंवा कारसाठी एंटर करण्यासाठी टोल नाका आहे आणि छत्रपती संभाजीनगरमधून बाहेर पडण्यासाठी टोल नाका आहे. आणि हा कारसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. गाईज, हा आहे समृद्धी महामार्ग. खूप छान असं बनवलेला आहे. मागच्या ब्लॉगमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की समृद्धी महामार्गाबद्दल खूप छान असं बनलेलं आहे. आपल्याला शिर्डी ट्रिप करायची नक्कीच पुढची, जसा वेळ भेटेल तसा. ती तुम्हाला एक समृद्धी महामार्गाचा टूर पण द्यायचा मला. आज वातावरण पण खूप छान आहे आणि आपल्याला मॉर्निंगला निघण्याचा एक फायदा पण झाला आहे गाईज. तो काय तर आपण आज मॉर्निंगला निघालो त्यावेळेला ट्रॅफिक नसल्यामुळे आपल्या कारने खूप छान असा अवरेज देते आपल्याला. 24+ पेट्रोलला अवरेज मिळतं आहे कारला आपल्या. बघू शकता गाईज तुम्ही. गाईज, आज खूप छान मॉर्निंगला वातावरण आहे. खूप छान गार वाटतं एकदम. रोड पण पूर्णपणे खाली आहे आणि सूर्योदयाचे दर्शन घेत आपण पुढे चाललो आहे. बघू शकता तुम्ही आज सकाळची एक मस्त असं पॉझिटिव्ह एनर्जी, फ्रेश माइंडने आपण ट्रिपसाठी सुरुवात केली आहे. बघा ना, समोर खूप छान असं डोंगर दिसतं आहे आणि या डोंगराच्या घाटामधून आपण पुढे चाललो आहे. सिल्लोडला जाताना हा एक छोटासा घाट लागतो गाईस आणि या घाटामध्ये एक छोटंसं देवाचं खूप छान असं मंदिर आहे बघा.
आज बऱ्याच ठिकाणी दिंड्या दिसत आहे आपल्याला आणि एक स्ट्रेचिंग ब्रेक घेतला आता. इथं आपण ब्रेकफास्ट करणार आहे. आता इथं थांबलोय. छान वाटतोय व्ह्यू. चला तर गाईज आता आपण निघतो इथनं. आपण छान आता ब्रेकफास्ट झालाय आपला. गाईज छान असं आपला ब्रेकफास्ट झालाय मॉर्निंगचा. खूप छान वाटलं. नवीन आता परत एक एनर्जी क्रिएट झाली आहे. चला ट्रिपला परत कंटिन्यू करूया. बघा ना किती छोटे छोटे मुलं ॲक्च्युली दिंडीचा आनंद घेत आहे. किती छान वाटते त्यांना. दिंडी सोहळा हा प्रामुख्याने वारकरी भक्तांचा एक प्रमुख सोहळा आहे किंवा उत्सव आहे. आज आपल्याला खूप अशा पायी चालणाऱ्या दिंडीचा आशीर्वाद भेटला. आज मॉर्निंगचं वातावरणच एवढं खूप छान होतं की मला ॲक्च्युली पेट्रोल टाकायचं लक्षच राहिलं नाही. आता आपण सिल्लोडला पोहोचलो आहे आणि मी टँक ऑलरेडी रिफिल करून घेतले कारण नंतर नको प्रॉब्लेम झाला. चला आता आपण बुलढाणा हायवेला लागणार आहे. इथनं राईट घेतल्यानंतर. आणि लास्ट टाईम आपण गेलो होतो बघा स्टेट अजिंठा लेणी एक्सप्लोर करायला. आता आपण यावेळेस बुलढाणा हायवेला लागणार आहे. इथनं राईट घेऊन कर्दन सिल्लोड रोडवरती हा टोल नाका आहे. आता आपण पोहोचलोय भोकरदनला. हा भोकरदन तालुका आहे. गाईज आपण आता धाडला पोहोचलो आहे. बघा नदी खूप मोठी आहे. बघा खूप छान. ज्यावेळेस पावसाळा चालू असतो त्यावेळेस रोडवरतून पाणी वाहत असतं या नदीतनं.
खतरनाक असा टर्न आहे हा. वरतून येणारी गाडी अजिबात दिसत नाही. ओह माय गॉड. तुम्हाला उतरून दाखवण्याची इच्छा झाली. बघा तुम्ही दृश्य. समोर एक तलाव पण आहे छोटासा आणि हा संपूर्ण घाट आपण चढलोय. दृश्य एकदम. फायनली आपण आता पोहोचलो आहे मर्दडी देवीला. अजिंठा पर्वताच्या रांगेत विसावलेल्या श्री क्षेत्र मर्दडी देवीचं शक्तिपीठ आहे. अजिंठाच्या पर्वत रांगेमध्ये विसावलेल्या मंदिरामध्ये मातेचा उदो होतो. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं श्री क्षेत्र मर्दडी देवी मंदिर. बघा खूप छान असं मंदिर आहे. भव्य दिव्य. या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविक गर्दी करतात. आज धुलीवंदन असल्यामुळे जास्त गर्दी आपल्याला जाणवत नाही आहे. इथे ॲक्च्युली कुंड आहे. इथे ॲक्च्युली या कुंडातनं पाणी कंटिन्यू 12 महिने चालू असतं. बघू शकतात. याच मंदिरात मर्दडी देवीच्या समोरच स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे. मर्दडी देवी जे ठिकाण आहे, नमस्कार, मर्दडी देवी जे ठिकाण आहे हे ठिकाण फार वर्षाचं हेमाडपंथी मंदिर असून या ठिकाणी परशुरामानं मातेची स्थापना केलेली आहे आणि इथं स्वयंभू दैवत शिव आणि शक्ती एकत्र दर्शन होतं. त्यामुळे इथं हेमाडपंथी मंदिर, गायमुख आणि मारुती मंदिर, कालंका मंदिर, भोलेनाथचं मंदिर, गणपती सरस्वती मंदिर, पूर्ण दैवताचं इथं सर्व एकत्र दैवत असून यांचं सर्वांचं एकत्र दर्शन घेतले जाते. आणि वर्षातून 3 यात्रा, नवरात्र, पोळ्याची खर आणि चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती, या वर्षातून 3 यात्रा असतात. नवरात्र 10 दिवसाचे असतात. खूप जास्त भरतात. लोक आंघोळीला येतात, दर्शनही करतात. खूप भक्ताची भरभराट गर्दी असते. चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती ही 1 दिवसाची यात्रा असते. आणि पोळ्याचा जो पाडवा म्हणतो आपण, पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी ते 1 दिवसाची गर्दी असते. पण खूप म्हणजे भक्ताचा भरभराट म्हणजे दर्शनाची खूप गर्दी असते इथे. भक्ताचं श्रद्धास्थान, जागृत ठिकाण, जाज्वल्य, खूप लांब लांबून लोक येतात भक्त. त्यामुळं खूप नवसाला पावणारी जगदंबा माता, श्री मर्दनी माता हे खूप मंदिर जागृत आणि कुलदैवत सुद्धा मानले जातं. त्यामुळं विदर्भ, खानदेश, मराठवाडा या 3ही प्रांतातून आपल्या लोक भक्त, भाविक भक्त दर्शनाला येतात. गाईस तुम्ही बघू शकतात मंदिराच्या समोरच अशी स्टॉल लागलेले छोटे छोटे, जिथं आपल्याला प्रसाद, ओटीचं सामान, मुलांसाठी खेळण्यासाठी वस्तू, मोबाईल्स वगैरे मिळतात. बघा प्रसादाची खूप सारी दुकानं इथं आहे. आणि आता आपण हे एक्सप्लोर करून देवीचं मंदिर, मर्दडी देवीचं मंदिर एक्सप्लोर करून आपण निघालो आहे. छान दर्शन झालं आहे आपलं. बघू शकता तुम्ही अजून पण छोटे छोटे स्टॉल लागलेले आहे. आज धुलीवंदन असल्यामुळे जास्त गर्दी नाही आहे देवीच्या दर्शनाला, नाहीतर इथं खूप जास्त गर्दी असते नेहमी. हे ठिकाण जे आहे बुलढाणा रोड ते छत्रपती संभाजीनगर रोडवरती आहे. नक्की तुम्ही
तुम्हाला आवड असेल तर नक्की असं या ठिकाणी व्हिजिट करू शकतात। आता आपण इथून निघतोय, आता बघू शकता तुम्ही। इथनं आपण आता राईट घेणार आहे, जो की छत्रपती संभाजीनगरला जाणारा रोड आहे। मातेचा उदो उदो। गाईज, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। पुढची रोड ट्रिप कुठे असायला पाहिजे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर धन्नोचली इंडिया या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशा पुढच्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये। तोपर्यंत टेक केअर।